शहरात पोलीस प्रशासनाला आव्हान. कारंजा बायपासवरील झाशी राणी चौकातील घटना. कारची काच फोडून भरदिवसा 20 लाखांची रोकड लंपास. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नदीम खान प्रिन्स. कारंजा शहरातील झाशी राणी चौक परिसरात बायपासवरील कारची काच फोडून भरदिवसा 20 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवार, मे 18 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास घडली. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मानोरा येथील प्रतिष्ठित व्यापारी चेतन अरुण हेडा यांनी स्थानिक ॲक्सिस बँकेतून 20 लाख रुपयांची रोकड काढली होती. ही रक्कम MH-37G8645 क्रमांकाच्या कारमधून घेऊन जात असताना ते कारंजा बायपासवरील झाशी राणी चौकाजवळील राधाकृष्ण हॉटेलसमोर थांबले. आंबे खरेदी करण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या एका बाजूस कार उभी करून दुसऱ्या बाजूस गेले असता चोरट्याने संधी साधत चालकाच्या सीटजवळील खिडकीची काच फोडली आणि रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाला. विशेष म्हणजे ही घटना अतिशय गजबजलेल्या परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत. महाभारत न्यूज कारंजा. मुख्य संपादक रिजवान खान, उपाध्यक्ष नदीम खान, एडिटर